धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी सरकार दिरंगाई करत असल्याने सरपंचाने थेट गाडी पेटवली। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागे 14 दिवसांपासून धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आमरण उपोषणाला बसले आहे। तसेच सरकार आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत असल्याने लोणार बाहेगाव येथील सरपंच गोविंद जाधव यांनी जामखेड ते किनगाव रस्त्यावर आपली स्वतःची चारचाकी गाडी पेटवून दिली। तसेच काही कालावधीसाठी रस्ता हा प्रवासासाठी पूर्णपणे बंद होता। तसेच 2 दिवसात सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आत्मदहन करण्याचा असल्याचे सरपंच गोविंद जाधव यांनी सांगितले आहे। विनंती आहे की आपले दीपक भाऊ बोराडे झाले आज 14 दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहे, तरी हे सरकार त्याची दखल घेत नाही। म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार बायगावचा सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे, कारण आमचा भाऊ 14 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। म्हणून मी ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे, तरी 2.5 कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही। बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे, म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे। परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं 2 दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या 2 दिवसात ह्या करणार आहे। येळकोट येळकोट जय मल्हार। S24 मराठीसाठी तुकाराम राठोड, जालना।